इन्कम वाढलंय म्हणून काही खरेदी करू का कुठे इन्व्हेस्ट करू, असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पण अशा परिस्थितीमध्ये निर्णय कसे घ्यायचे असतात ते चला पाहूया. इन्कम जितकं मोठं तितकेच महत्त्वाचे डिसिजन घेण्याची जबाबदारी खूप मोठी. शेजारी म्हणला म्हणून, मित्र म्हणला म्हणून आणि कोणी नातेवाईकांनी सांगितलं म्हणून त्यावर आधारित स्वतःच्या पोर्टफोलिओचे निर्णय घेणं म्हणजे आपल्याला आपला मार्गक्रमण करताना दुसऱ्याला कुठल्या गावी जायचं आहे तो रस्ता पकडण्यासारखा आहे. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, तुमची उद्दिष्ट काय आहेत, तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी किती आहे याचा विचार करून गुंतवायचंय कुठे आणि किती प्रमाणात हे आधी ठरलेलं असेल तर आलेला पैसा खर्च करण्याच्या आधी गुंतवायला किती पाहिजे याचं उत्तर तुमचं तुम्हाला मिळालेलं असेल. आणि म्हणूनच अशा प्रकारचे निर्णय घेताना इमोशन्स बाजूला ठेवून लॉजिकल थिंकिंग आणि सिस्टमॅटिक अप्रोच ठेवून विचार केला तर तुम्ही योग्य विचार कराल. कारण सर्वांगीण विचार केल्याशिवाय कुठेही पैसे गुंतवणं हे चुकीचं ठरू शकतं. आणि यामुळेच उपलब्ध पर्यायांचा इमोशनली विचार न करता एक सिस्टमॅटिक अप्रोच आणि लॉजिकल थिंकिंगने जर विचार केला तर तुम्हाला व्यवस्थित प्रोसेस फॉलो करून योग्य तो निर्णय घेणं जास्त सोपं जाईल. अशाच उपयुक्त इन्साईटसाठी वेल्थ ग्रोथला फॉलो करा आणि योग्य दिशा समजून घेण्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा.